श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा नाभागोन्नभगापत्यं यं ततं भ्रातरः कविं यविष्ठं व्यभजन्दायं ब्रह्मचारीण मागतम. नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकाळपर्यंत ब्रह्मचर्याच्या व्रताचं पालन करून परत आला. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती दिली नाहीच, फक्त आपला पिताच दिला. त्यांनी आपल्या भावांना विचारलं, बंधूंनो, आपण मला संपत्तीपैकी काय देत आहात? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आम्ही तुझ्या हिश्शापोटी वडीलच देतोय. तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला, तात, माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्याला दिलंय. वडील म्हणाले, मुला, तू त्यांचं म्हणणं ऐकू नकोस. मुला, अंगिरस गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळेला एक मोठा यज्ञ करतायत, परंतु माझ्या विद्वान पुत्रा, त्यांना प्रत्येक 6व्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाही. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना 2 वैश्वदेव सुक्ते सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून आता तू त्यांच्याकडे जा. आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्यांनी तसं केलं. त्या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणांनी सुद्धा यज्ञातलं उरलेलं धन त्याला दिलं आणि ते स्वर्गात निघून गेले. नाभाग ज्या वेळेला ते धन घेऊन येऊ लागला तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला, या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिलं आहे ते सर्व धन माझं आहे. नाभाग म्हणाला, ऋषींनी हे धन मला दिलंय म्हणून हे माझं आहे. यावर तो पुरुष म्हणाला, आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेलं बरं. तेव्हा नाभागने जाऊन वडिलांना विचारलं. वडील म्हणाले, दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केलाय की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो सर्व रुद्रदेवतेचा भाग असेल, म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे. नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटलं, प्रभो, यज्ञभूमीतलं सर्व धन, सर्व वस्तू आपल्याच आहेत. असो, माझ्या वडिलांनी सांगितलंय. ब्राह्मण, मी मस्तक लवून आपली क्षमा मागतो की हे द्रव्य मी घेऊन चाललो होतो. तेव्हा भगवान रुद्र म्हणाले, राजा, तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरे बोललायस. तू वेदांचा अर्थ जाणतोस. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्वज्ञानाचा उपदेश करतो. इथे यज्ञात उरलेला भाग जो माझा आहे, हे धनसुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर. एवढं बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्र चित्ताने या आख्यानाचं स्मरण करतो ना, तो प्रतिभावंत वेदांचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपाला सुद्धा जाणणारा होतो. नाभागाला अंबरीश नावाचा पुत्र झाला. परीक्षिता, तो मोठा भगवंताचा भक्त आणि पुण्यवान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशाप सुद्धा अंबरीशाला स्पर्श करू शकला नाही. हे ऐकल्यावरती परीक्षिताने हात जोडले आणि तो म्हणाला, अंबरीशो महाभाग सप्तद्वीपवतीं महिम अव्ययांच श्रियं लब्ध्वा विभवंचातुलं भुवी. भगवन, परमज्ञानी राजर्षी अंबरीशाचं चरित्र मला सांगा. ब्राह्मणाने रागावून त्याला अटळ असा शाप दिला, परंतु त्या शापाने त्याला काहीच अनिष्ट झालं नाही, त्याचं काहीच वाईट झालं नाही. शुकाचार्य म्हणतात, भाग्यवान अंबरीशाला सप्तद्वीपयुक्त पृथ्वी, न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झालं होतं.
मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानत होता, कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो असा त्याचा पक्का समज होता. वासुदेवे भगवती तद्भक्तेषु च साधुषु प्राप्तो भावं परम विश्वम येनेदं लोष्टवत स्मृतम. परीक्षिता, अंबरीशाचं भगवान गोपाल कृष्णावर, भगवान विष्णू परमात्म्यावर अत्यंत प्रेम होतं. ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे तुच्छ त्याला वाटत होतं. त्यांनी आपलं मन भगवंताच्या चरणारविंदामध्ये, वाणी भगवत गुणानुवर्णनामध्ये, हात हरिमंदिराच्या सेवा कार्यांमध्ये आणि कान अच्युतांच्या कथाश्रवणामध्ये कायम गुंतवून ठेवले होते. राजा, त्यांनी नेत्र मुकुंद मूर्ती मंदिराच्या दर्शनाकडे, अंग प्रत्यंग भगवंताच्या शरीर स्पर्शामध्ये, नाक त्याच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंताला अर्पण केलेल्या प्रसाद सेवन करण्यामध्ये संलग्न केलं होतं. त्याचे पाय भगवंताची तीर्थक्षेत्र पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न होतं. अंबरीशाने पुष्पमाळा, चंदन आदी भोग सामग्री भगवंताच्या सेवेसाठी समर्पित केली होती. ती स्वतःला तसंच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंताच्या भक्तांमध्येच आढळ असणारं प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावं म्हणून त्यांनी हे सगळं अर्पण केलं होतं. अशा प्रकारे एवं सदा कर्म कलापमात्मनः परेधि यज्ञे भगवत्यध्योक्षजे. परीक्षिता, अशा प्रकारे भगवंतांना सर्वात्मा तसंच सर्व स्वरूप समजून त्यांनी आपलं सर्व कर्म त्या यज्ञपुरुष इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवत भक्त ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचं पालन करत होता. त्यांनी धन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वशिष्ठ, असित, गौतम आदी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगासह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंताची आराधना केली होती. त्याच्या यज्ञांमध्ये देवांसह जेव्हा सदस्य आणि ऋत्विज बसत होते तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्र आणि तशीच रूप असल्याने ते देवांसारखेच दिसत होते. त्याची प्रजा महात्म्यांनी गायलेल्या भगवंताच्या उत्तम चरित्रांचं मोठमोठ्या प्रेमाने कधी श्रवण तर कधी पठण, कधी गायन करायची. त्यापुढे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नव्हती. श्रीहरींचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणाऱ्या त्या प्रजेला, सिद्धांना सुद्धा दुर्लभ अशी भोग सामग्री आनंदित करू शकत नव्हती. तिला होणाऱ्या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करून हळूहळू त्यांनी सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग केला. गृहेषु दारेषु सुतेषु बंधुषु, घर, स्त्री, पुरुष, बांधव, मोठमोठे हत्ती, रथ, घोडे, पायदळ, अक्षयरत्ने, अलंकार, आयुध, सगळ्या वस्तू, न संपणारे खनिज, हे सगळं नाशवंत आहे असा त्याचा निश्चय होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणारं आणि भगवत भक्तांचं रक्षण करणारं सुदर्शन चक्र त्याला दिलं होतं. एकदा त्यांनी आपल्यासारखाच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी 1 वर्षापर्यंत द्वादशी व्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने 3 रात्री उपवास केला आणि 1 दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान गोपाल कृष्णांची पूजा केली. त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला. अंतःकरणापासून तन्मय होऊन वस्त्र, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य आदींनी भगवंताचं पूजन केलं. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती, तरीसुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचं पूजन केलं. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी 60 कोटी गायी पाठवल्या. त्या गायींची शिंग सोन्याने आणि खुरं चांदीने मढवून दिले.
सुंदर वस्त्र त्यांना घातली. त्या गायी गरीब तरुण दिसायच्या, सुंदर वासर असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या अशा होत्या. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचं पारणं करण्याची तयारी केली. त्याच वेळी शापानुग्रह समर्थ दुर्वास मुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले. त्यांना पाहताच राजा उठून उभा राहिला. नंतर त्यांना आसन देऊन त्यांनी त्यांची पूजा केली. तसंच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वास मुनींनी अंबरीशाच्या प्रार्थनेचा स्वीकार तर केला आणि नंतर आवश्यक कर्म करण्यासाठी म्हणून ते नदी तीरावरती गेले. राजा ते परब्रह्म्याचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले. इकडे द्वादशी फक्त अर्धी घटिका शिल्लक राहिली होती. धर्मज्ञ अंबरीशाने धर्मसंकट पडल्या कारणाने ब्राह्मणांबरोबर पाण्यांसंबंधी विचारविनिमय केला. तो म्हणाला, ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणं आणि द्वादशी असेपर्यंत पारणं न करणं हे दोन्ही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही असा उपाय मला सांगा. त्यावेळेला सगळेजण म्हणाले, अंभसा केवले नाथ करिष्ये व्रतपारणम प्राहुरब्धक्षणं विप्रा ह्यशीतन्नाशितंच तत्. परीक्षिता, राजाने मनोमन विचार केला की आपली द्वादशीही सुटली पाहिजे आणि जेवणही नाही केलं पाहिजे. यासाठी त्यांनी भगवंताच्या पूजेचं तीर्थ घ्यायचं ठरवलं. भगवंताच्या पूजनाचं तीर्थ त्यांनी प्राशन केलं. 3 पळ्या तीर्थ पिलं, 4थी पळी पिलं आणि तो दुर्वास मुनींची वाट बघू लागला. हो मंडळी, पूजा, तीर्थ, आपण भगवंताची पूजाच करतो मुळात त्याच्यासाठी की तुझ्या अंगीचा उतारा मज तेही गा दातारा. तुझ्या अंगावरून वाहून आलेलं ते तीर्थ आम्ही प्राशन केल्यानंतर काय तीर्थाची ताकद आहे. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. अकाली येणारा मृत्यू हरण करणं, सर्व व्याधी निवारणम, सगळ्या व्याधी नाश करणं आणि भगवंताच्या चरणाची भक्ती प्राप्त करून देणारं तीर्थ घेतल्याच गेलं पाहिजे. उपवासाच्या दिवशीसुद्धा तीर्थ घ्यायचं की नाही, अनेक ठिकाणी प्रश्न असतात. पण शास्त्रकार म्हणतात, प्रथमं कायशुद्धीच द्वितीयं धर्मसाधनम. पहिली पळी आपल्या शरीरशुद्धीसाठी, दुसरी पळी तीर्थ घ्यायचं ते प्रथमं कायशुद्धीच द्वितीयं धर्मसाधनम तृतीयं मोक्षमूलंच. तिसरी पळी आपल्याला भगवत कृपा, भगवंताच्या चरणाची प्राप्ती व्हावी म्हणून तीर्थं त्रिवार पिब्यते. 3 वेळा तीर्थ पिलंच पाहिजे आणि 4थ्या वेळेला जेव्हा आपण पितो त्यावेळेला आपला उपवास सुटतो. म्हणून उपवासाच्या दिवशीसुद्धा तीर्थ घ्यायला हरकत नाही, तीर्थ घेतल्याच गेलं पाहिजे. भगवंताला अभिषेक पूजन करायचंच त्याच्यासाठी की ते आपल्याला तीर्थ म्हणून प्राप्त व्हावं आणि मग आपण केलेला अभिषेक त्याची फलश्रुती आपल्याला तीर्थरूपाने मिळते. 3 वेळा तीर्थ पिलं आणि अंबरीशाने उपवास सोडायचा म्हणून 4थी पळी तीर्थ पिलं. त्यावेळेला राजा वाट बघतोय. दुर्वास मुनी आले. दुर्वास मुनींना भूक लागली होती. रागाने ते थरथर कापू लागले. त्यांनी भुवया चढवल्या. तोंड वेडवाकडं करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला ते दरडावून म्हणाले, राजा, राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणाऱ्या याचा नीचपणा तर पहा. हा कसला विष्णू भक्त. राजा, मी अतिथी म्हणून आलो. तू मला भोजनाचं निमंत्रण दिलं, परंतु मला न वाढताच तू जेवला. तात्काळ मी तुला त्याचं फळ दाखवतो. असं म्हणून क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीशांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. ती प्रलय काळाच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळेला तिच्या पायाच्या आदळ आपटीने पृथ्वी थरथर कापायला लागली. परंतु अंबरीश मात्र तिला पाहून एक केसभरही ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेलं सुदर्शन चक्र क्रोधाने फुत्कार करीत सापाला आग जशी जाळून टाकते त्याप्रमाणे त्या कृत्येला जाळू लागलं. दुर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे असं पाहिलं.
तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. उंच उंच भडकणाऱ्या ज्वाळा आणि वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा त्याप्रमाणे भगवंताचं चक्र दुर्वास ऋषींच्या मागे लागलं. आणि जेव्हा दुर्वास ऋषी त्या चक्राला पाहून भिवून पळू लागले तेव्हा पुढे दुर्वासांनी कशा प्रकारे या सुदर्शन चक्राला शांत केलं आणि आश्रय भगवंताचा कशा प्रकारे मिळवला उद्याच्या चरित्रात ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.